आज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चॅनल नाही पाहिला तर काय पाहिला तर ऍक्च्युली आता होती दुपार आणि आम्ही पॅक केलं होतं आमचं सामान, कारण की आता आम्हाला निघायचं होतं पुण्यासाठी. मग आम्ही आमच्या घराला केलं बाय बाय आणि निघालो आम्ही पुण्यासाठी. मग आधी गाडीमध्ये सगळं सामान ठेवलं आणि सगळ्यांना आम्ही अशी बाय बाय करत होतो. हा आहे नंदू, हा पण विरूला बाय बाय करायला आलेला होता. मग आमच्या शेजारच्या काकू, त्यांची मुलगी, आम्ही ते आम्हाला सगळ्यांना बाय बाय करायला आले होते बाहेर. मग आम्ही पण त्यांना केलं बाय बाय आणि बसलो गाडीमध्ये. असला अवतार, आता 10 घंट्याचा प्रवास मला असला अवतार घेऊन करायचा होता. आई मध्येच कोणाला तरी बाय बाय करत होत्या. आणि सगळ्यात छान असा सुंदर क्षण म्हणजे बघा, या क्षणाची ना आम्ही सगळेजण अशा आतुरतेने वाट बघत असतो प्रवासामध्ये, ते म्हणजे विरूची झोप. गाडी हलताच विरूला ना अशी झोप लागली, कारण की त्याची दुपारची झोप आणखीन झालेली नव्हती. मग मी पण विचार केला की चला आपण पण जरा चिल मारूया, चिल नाही रिलॅक्स पडत, कारण की विरू उठला की काय नसतं खरं. त्यामुळे मग मी जरा पडले की तेवढ्या ताईंनी मला उठवलं. त्यांना दिसलं होतं बाहेर पेरू, मग त्यांनी घेतला पेरू. मग आम्ही घेतला थोडा पेरूचा आस्वाद आणि आम्ही निघालो. हा प्रस्ताना पावसात असला मस्त वाटतो ना, असं वाटतं ना कुठल्या तरी हिल स्टेशनला जातोय. आष्टी पाठवताचा आमचा रस्ता, एक नंबर फील येते. सकाळी सकाळी मस्त गाणी लावलेली असतात आणि आम्ही अशी निघत असतो. आणि मग तेवढ्यात वेळ आली जेवणाची. मग आम्ही थांबलो, येते वेळेस ज्या हॉटेलला थांबलो होतो ना सागर म्हणून, तिथेच थांबलो. तर मस्त होतं. आणि बदकाची पिल्लं बघा, बिचाऱ्यांच्या मागे सारखं पळत असतो. सो हे हॉटेल सागरून पाटोदाच्या जवळच आहे. या हॉटेल जवळ आम्ही थांबलो. हायवे टचच आहे हे हॉटेल आणि मस्त टेस्ट आहे हॉटेलची. मग जेवण करून आम्ही निघालो. हे बघा अंमळनेरचा घाट, असा सुंदर थंड गार वारा होता आणि थोडा थोडा पाऊस येत होता. अशी छोटी छोटी घर होती ना, मस्त वाटतं असं बघत बघत आम्ही निघालो होतो. मग थोड्या वेळानंतर मी ड्रायव्हिंग केली आणि मग परत विरूला त्याच्या आईच्या आजूजूला आठवण येत होती. मग परत धीरे ड्रायव्हिंग करायला बसले. मग त्यानंतर ना मग विरूच्या गाणे लावले आम्ही, ससोबाची याची त्याची. मग विरू असा माहेशमती साम्राज्यासारखा आईच्या मांडीवर असा बसला होता, गुणी लेकरासारखं. त्यामुळे आईंना ना त्याचं इतकं कौतुक वाटत होतं की किती गुणी लेकरू बसलंय. मग असंच प्रवास चालत राहिला आणि अंधार पडला. आणि ना आता ऍक्च्युली काही विसर्जन होत होते काही ठिकाणी गणपतीचे. म्हणजे आज 9वाच दिवस होता, 10वा दिवस नव्हता, पण चालू होते विसर्जन. मग चला थोडंसं काही खावं म्हणून आम्ही एका ठिकाणी चहासाठी थांबलो होतो. तिथे मुरकुल घेतले होते आम्ही खायला. मग पुढे आल्यानंतर ना आम्ही हे कावेरी हॉटेल आहे बायपासच्या जवळचं, हडपसर बायपासच्या तिथं सुंदर असं एक जेवण मिळतं. मग आम्ही तर ऍक्च्युली जाते वेळेस पण आम्ही याच हॉटेलला थांबलो होतो. भूक लागल्यावर आम्ही रिस्क घेत नाही, जे माहिती असतं ना चांगलं तिथंच आम्ही जातो. मग विरुद्ध बैलांना हम्या करून बिचारायच्या जवळ जात होता, मध्येच घाबरत पण होता. मग त्याला लक्षात आलं की अरे हे हालडुले काही करत नाहीत, आपण खेळावं. तेवढ्यात त्याला एक छोटीशी मुलगी दिसली त्याच्या मागे बघा, म्हणजे मागे पळत नव्हता, त्यांचा ना पकडापकडीचा खेळ चालू होता. मग पकडापकडीचा खेळ झाला, आमचं जेवण झालं, आम्ही परत गाडीमध्ये बसलो. रस्त्यामध्ये आम्हाला एवढे गणपती दिसत होते ना, मस्त डीजे वर सगळ्या डान्स बीच करत असलं भारी वाईब्स येत होते ना. आम्ही मधूनच असं एन्जॉय करत होतो. आणि मग रात्री जरा उशीर झाला आहे याच्या ह्या गर्दीमुळे थोडंसं, आणि आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. आणि आल्यानंतर मग काय ॲज युजल झोपलो. सो असा झाला आजचा आमचा दिवस.